पाहिजे आणि उदार पाहिजे बरं. हे तीन गोष्टी जर नसतील तर दान देऊ शकत नाही महाराज. लक्ष द्या. श्रीमंत आहे, उदारही आहे, पण स्वतंत्र नसतील तर दान देऊ शकत नाही. आणि उदारही आहेत, स्वतंत्रही आहेत आणि श्रीमंती नसेल तर दान देऊ शकत नाही. बघा, आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर चंद्रभागेला स्नान केलो. सगळे गेले असताल ना तुम्ही, सगळे पंढरपूरला. आपण तिथं चंद्रभागेला स्नान केलो. स्नान करून नामदेव पायरीला जाते वेळेस दोन्ही बाजूला त्या ठिकाणी कोण बसलेले असतात? गरीब लोक मागण्यासाठी बसले असतात बरं का. त्यांनी त्या ठिकाणी जे असले आपल्याला हात पसरतात. आपल्याला असं वाटतं त्यांनी मागणी करतात आपल्याकडे बरं का. 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्याव धर्माला. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं आता खिशामध्ये हात घालावं, 100 रुपया सगळ्याला द्यावं असं वाटतं बरं का आपल्याला. पण त्यावेळेस आपलं मनही उदार आहे, आपण स्वतंत्रही आहोत, पण आपल्या खिशामध्ये पैसा नाही, मैदान देऊ शकत नाही. कधी कधी असे होतं, भरपूर श्रीमंत माणूस आहे, कार्यकर्ते सत्याचे त्यांच्या घरी गेले. साहेब, यंदा आपण भरपूर गायक, 2-2 मृदंगाचार्य, साऊंड सिस्टम, हानेगाव बिरादार साहेब, भरपूर खर्च आहे सत्याला, पट्टी देण्यासाठी आलेला आहे. त्यावेळेस साहेब म्हणतात, लिहा, काय लिहायचं ते लिहा साहेब, तुम्ही लिहा. पांडू महाराज, लिहा, काय लिहायचं ते लिहा. अहो, काय लिहायचं म्हणजे किती लिहा, किती लिहा, तुमच्या मनावर किती लिहा, किती लिहू, 5000 लिहू, हा 5000 लिहा. 5000 लिहले, पट्टी द्या. त्यावेळेस साहेब म्हणतात, ती घरी नाही. काय? ती घरी नाही. ती म्हणजे कोण? घरची मालकीन घरी नाही. म्हणजे ह्याचं मतलब ह्यानं स्वतंत्र नाही. स्वतंत्र नसेल तर आपण दान देऊ शकत नाही महाराज. आणि सगळंच काही असतो, श्रीमंती असतो, उदारी असतो, आणि श्रीमंत नसेल तर बी त्या ठिकाणी आपण दान देऊ शकत नाही महाराज. अशा 3 गोष्टी आहेत, दान देऊ शकत नाही. तिन्ही गोष्टी जर एकत्र आले तर आपण दान देऊ शकतो. मग भगवान परमात्मा उदार आहे का?
सांगितले तुकोबर आहे, 3 गोष्टी लागतात. उदार लागतो, श्रीमंत लागतो आणि स्वतंत्र लागतो बर का. आता भगवान परमात्मा किती श्रीमंत आहे. अहो, ज्या लक्ष्मीची आपण रात्रदिवस आठवण करतो, तिच्यासाठी काय काय आपण प्रयत्न करतो की आपल्या घराला लक्ष्मी यावं, लक्ष्मी यावं, लक्ष्मी यावं म्हणून. बघा, ती लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ दास्यत्व करते. आता भगवान परमात्मा किती श्रीमंत आहे हे तुम्ही गणित लावा. तुम्हाला मोकळ्या भाषेमध्ये सांगतो. आज माझं कीर्तन हसवायचं नाही बरं का. आज मागणी पर कीर्तन आहे. काही अभंगाला सोडून दुसरं काहीच बोलायचं नसते आज कीर्तना, आणि कधी बी बोलू नये कीर्तनामध्ये. काय मनोरंजनासाठी तुम्हाला भरपूर घरामध्ये टीव्ही आहे, सगळं आहे. कीर्तन कशासाठी असतं? कीर्तन ऐकून तुमचं कल्याण हो आणि कीर्तन सांगून आमचं कल्याण हो, याच्यासाठी कीर्तन, याच्यासाठी सप्ताह आहे, मनोरंजनासाठी नाही. मला जास्त तिकडे वर्णन करायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय म्हणजे भगवान परमात्मा उदार आहे का, भगवान परमात्मा श्रीमंत आहे का, आणि भगवान परमात्मा स्वतंत्र आहे का. आता श्रीमंती मी तुम्हाला सांगितलं. या लक्ष्मीसाठी आपण प्रयत्न करतो, ती लक्ष्मी परमात्म्याच्या रात्रदिवस चरणाची सेवा करते महाराज. तो भगवान परमात्मा किती श्रीमंत असेल बघा. का? अहो, त्याच्या अंगणामध्ये मार्बल आहे, पण त्याच्या घरात कसं असेल? अंगणातच मार्बल आहे. आपण म्हणतो ना ढोबळ भाषेमध्ये, घरची कळा अंगण सांगते बरं. हा, त्याच्या घरामध्ये अंगणामध्ये मार्बल आहे, त्याच्या घरात कसं असेल बरं का. ज्याच्या दाशी आहे, दाशीच्या गळामध्ये 20 तोळे सोनं आहे, ते मालकींच्या किती असेल? असं गणित लावायचं बरं का. असा परमात्म्याची लक्ष्मी दास्यत्व करते, तो किती परमात्मा श्रीमंत असेल. त्याच्या श्रीमंतीचे संशय नाही मिटलं. आताच महाराजांनी प्रमाण दिले. किती उदार आहे, किती उदार आहे. अहो, ज्याने आईला आपल्या फुलपात्रभर दुधासाठी भगवान परमात्मा शिराचा सागर दिला महाराज. उपमन्यू बाळ होता आणि आईकडे त्याने हट्ट धरला. काय हट्ट धरला? त्या उपमन्यूचा मित्र राजाचा मुलगा होता आणि त्या बाळाबरोबर, त्या राजाच्या मुलाबरोबर हा उपमन्यू जायचा. हा गरीब घरचा बरं का बिचारा. आणि घरी गेल्याच्या नंतर त्या राजाच्या मुलाला राजाच्या आईनं गेल्याबरोबरला केसर घालून सनी गाईचं दूध प्यायला द्यायचं, गिलास गिलास महाराज. आता केसर घातलेलं दूध नंबर 1 चवदार असते बरं का. आता आपण ते दूध बी पिना गेलो बरं का. दूध गेलं डैरीला, लेकरं गेले खारीला. आता दूध कुणाच्या घरी मिळणार? आताच आम्ही साहेबाची तर नंबर 1 दूध पिलो बरं का, 1 कप. गाय आहे त्यांच्या घरी, गोट्यामध्ये गाय, घरामध्ये माय. ते घर शोभून दिसते माय. लेल्याला वडील बसून राहावं, ते घर शोभून दिसतंय. मी काय सांगत होतो महाराज? काय सांगलं तुम्ही? हा, शिराचा सागर का दिले तर राजाकडे मित्राबरोबर घरी गेला आणि गिलासभर दूध पिऊन घरी आला. आईला म्हणू लागला, आई मला तसलं दूध दे म्हणू लागला. बघा, ही गरीब होती बिचारी, रोज मोल मजुरी करायची. लेकराला दूध म्हणलं की काय करायचं? हाबरेडचं पीठ पाण्यामध्ये कालवायचं, पांढरं करून सनी पियाला द्यायचं. आता त्याची चव आणि ह्याची चव सारखी राहते का सांगा बरं? चवीत फरक पडलं. लेकरू म्हणायला लागलं, माय मला तसलं दूध दे पाहिजे. त्यावेळेस त्या आईनं म्हणू लागली, माता म्हणे बाळकाशी दूध मागे देवापाशी. अरे बाबा, आपल्याकडे दूध नाही, तू काय कर, देवाला दूध माग. आणि तो उपमन्यू असणारा आईवर विश्वास ठेवला आणि जंगलामध्ये गेला. आई, देव कुठं मिळतात?
अरे बाबा तू जंगलामध्ये जा, भगवान परमात्म्याचं चिंतन कर, तुला मिळतील त्यांनी. देव प्रसन्न झाले त्या बाळाला आणि प्रसन्न होऊन महाराज फुलपात्रावर जर मी दूध दिलो तर माझा कमीपणा होईल म्हणून शिराचा सागर परमात्म्याने शिराचा सागर रूप म्हणूला दिले महाराज. एवढा उदार आहे भगवान परमात्मा. अरे बापाची मांडी मागा घेणाऱ्या ध्रुव बाळाला आढळपत दिला महाराज. एवढा उदार परमात्मा आहे. काय शंका करता तुम्ही याच्या उदारात्वावर? देव उदार आहे, देव श्रीमंत आहे, देव स्वतंत्र आहे का महाराज? देव स्वतंत्र आहे महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो, हरवीन देखवी ऐकवी एक नारायण बाळ. वृक्षाची हे पान हलेल्याची सत्ता राहिली अंता मग कोठे बर का. अहो त्याच्याशिवाय पत्ता देखील हलणार नाही महाराज. आता काय म्हटलं ते करू शकतो. आता मला वाटलं पंढरी महाराज कीर्तनाला येऊ शकतो की नाही, का माहितीये का? आपल्याकडे 7 वाजता वारं वादळ पाऊस एवढं झालं, भरपूर पाऊस आमच्याकडे. इकडे आलो तर थोडं थोडं होतं, काहीच नव्हतं. मला वाटलं जाऊ शकतो की नाही की, पण दादासाहेबांची कृपा आहे. पण कसं बी झालं तर हजर होणार. किती पाऊस पडू द्या काही पण. का माहित आहे का, याला काही हरकत नाही. आपल्याकडे आहे 2 व्हीलर. 2 व्हीलर वर त्रास होते माणसाला. 4 व्हीलर आणावं तर आपली परिस्थिती नाही. हा त्याच्यासाठी दादासाहेबांनाच मी विनंती केली, दादासाहेब तिथं जाजेपर्यंत काही करा तुम्ही. तिथं गेल्यावर मग आता काय का होईना. नंबर 1चं मंडप आहे, सगळा आनंद आहे बरं का. मला सांगायचं तात्पर्य काय, भगवान परमात्मा उदार आहे, श्रीमंतही आहे आणि स्वतंत्रही आहे. तो दान देण्यासाठी समर्थ आहे. हो तर काय मानायचं आहे मला, हेची दान देगा देवा. दान त्या ठिकाणी जे असले देण्यासाठी तुकोबरायला समर्थ भगवान परमात्मा आहेत. तुकोबराय काय दान मागतात तर तुझा विस हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.